नमस्कार, आज आपण तयार करतोय हॉटेलसारखे काजू करी, तीही घरच्या घरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। काजू करी बनवण्यासाठी मसाल्यासाठी या ठिकाणी आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, मुठभर काजू, लसूण, अद्रक व कोथिंबीर। कोथिंबीर सोडून बाकीचे राहिलेले सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकत्रित। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण व काजू हे जिन्नस आपल्याला भाजून घेण्यासाठी 1 चमचे तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर हाय फ्लेमवरती मस्त असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा, टोमॅटो व बाकीचे राहिलेले इतर जिन्नस जेवढे चांगल्या पद्धतीने तुम्ही भाजून घ्याल तेवढे छान असं आपल्या भाजीला तेल सुटतं। या ठिकाणी आपला कांदा, टोमॅटो बाकीचे सगळे जिन्नस व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। आता ते मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। दुसरीकडे आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे व ह्या ठिकाणी आपण काजू घेतलेले आहेत, 1 वाटी काजू घेतलेले आहे। काजू आपल्याला मधून अशा त्याच्या फाकड्या करून घ्यायच्या आहेत, ते आपल्याला हलक्याशा ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरती व्यवस्थित असे आपले काजू भाजून झालेले आहेत। ह्या ठिकाणी तुम्ही त्याचा रंग बघू शकता, अशाच पद्धतीचे काजू आपण भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। मी घरातलं काळं तिखट घेतले, हळद घेतले, गरम मसाला, धनेपूड व थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे। सुरुवातीला मी तेजपत्ता घालते। सुरुवातीला तेजपत्ता घालून घ्यायचा आहे। तेजपत्ता भाजला की मसाले घालून घ्यायचे आहे। तुमच्या घरामध्ये जेही मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही वापरले तरीही चालतील। काळजी घ्यायची की हे मसाले घालत असताना तेल आपलं खूप जास्त गरम झालेलं नाही पाहिजे। 2 ते 3 सेकंद मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे भाजल्यानंतर तयार केलेलं वाटण तेलामध्ये घालून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम मीडियम करायची। मीडियम फ्लेमवरती छान असा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही फोडणी दिली काजू करी तयार करत असताना तर मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटतं। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवरती हा मसाला आपण छान असा भाजलेला आहे, त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। भरपूर असं मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे। ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहेत। काजू सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत छानपैकी। यामध्येच आपण चिरून घेतलेली भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत व 1 मिनिटभर लो फ्लेमवरती हे परतून घेणार आहोत। व्यवस्थित काजू मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे। खूप जास्त पाणी ओतायचं नाही, जेवढं लागणार आहे तेवढंच पाणी ओतायचं आहे, कारण काजू करी आपल्याला जास्त वेळ शिजवून द्यायची नाही। 5 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती काजू करी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरती 1 उकळी काढून घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटांसाठी ही काजू करी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। काजू करीची कन्सिस्टन्सी जास्त पातळ किंवा खूप जास्त दाटसर ठेवायची नाही, मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी काजू करी आपली तयार झालेली आहे। हॉटेलला सुद्धा मागे पाडेल एवढी भन्नाट अशी टेस्ट लागते। घरीच तयार करून बघा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर। धन्यवाद।